2च दिवसात झुरिक जवळ काय काय बघायचं याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. लुझन झुरिकपासून 45 मिनिटाच्या अंतरावर असणारं एक टुरिस्ट प्लेस. झुरिक HB या ट्रेन स्टेशनवरून लुझनला 45 मिनिटात पोहोचता येते. गाईंचा गोठा, झुरिकपासून लुझनला जायला 25 ते 30 CHF इतकं तिकीट आहे. हे शहराच्या मध्यभागी तळं आहे आणि या तळ्याची ट्रान्सपरन्सी बघ. ह्या तळ्याचा तळ दिसतोय, इतकं स्वच्छ आहे. रॉस रिव्हर जी लुझनला 2 भागात डिवाइड करते आणि ज्यामुळे ओल्ड टाउन आणि न्यू टाउन असे 2 भाग पडतात. या 2 टाउनला चॅपेल ब्रिज जोडतो. युरोपमधला सर्वात जुना लाकडी ब्रिज आहे हा. रात्री या सगळ्या ब्रिजवरच्या लाईट्स लागल्यानंतर हे ब्रिजेस या नदीवर अप्रतिम दिसतात. माउंट पिलाटस हे सर्वात जवळचं हाईक ठिकाण आहे. आपण अर्धा किलोमीटर लांब आहोत तरच चॉकलेटचा घमघमाट सुटतो अशी ही लिंट फॅक्टरी. लिंट फॅक्टरीला होम ऑफ चॉकलेट म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणाला भेट द्यायचं असेल तर जवळजवळ 15 ते 20 दिवस आधीच बुकिंग करावं लागतं आणि विदाऊट बुकिंग आपण एंटर करू शकत नाही. या फॅक्टरीचं स्वतःचं कॅफे, त्यांचं स्टोअर आणि फॅक्टरी अशी 3 ठिकाणं एकाच ठिकाणी आहेत. अनेक प्रकारचे फ्लेवर्सचे चॉकलेट्स इथं होते आणि आपण आपल्याला पाहिजे ते चॉकलेट्स घेऊ शकतो. त्या वजनानुसार पैसे लावले जातात. कॅरमेल नको, पिस्ताशियो, चीज केक नको, मॅचा नको. चीज केक कुठे मिल्क घेऊ, आवडेल ते घेऊ. तिसरं ठिकाण म्हणजे झुरिक सिटी. झुरिक हे स्वित्झर्लंडचं फायनान्शियल कॅपिटल म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला माहिती आहे स्वित्झर्लंड या देशाला स्वतःची भाषा नाही आहे आणि या देशात 4 भाषा बोलल्या जातात. जर्मन, इंग्लिश, फ्रेंच आणि काही भागात इटालियन पण बोलली जाते. सिटीमधल्या लिडेनहॉफ या पॉईंटवरून संपूर्ण सिटीचा व्ह्यू दिसतो. स्वित्झर्लंड या देशाला स्वतःची कॅपिटल सिटी नाही आहे. वेट वॉट? हां, नाही आहे. स्वित्झर्लंडला कॅपिटल नाही आहे. बर्न ही सिटी आहे पण त्या सिटीला फेडरल सिटी म्हणून ओळखलं जातं. आणि सगळ्यात सरप्रायझिंग गोष्ट म्हणजे काय माहिती आहे की स्वित्झर्लंड 1815 या सालापासून फॉरेन वॉरमध्ये इन्क्लूड नाही झालं आहे. वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2 यामध्ये हा देश न्यूट्रल आणि इंडिपेंडंट राहिला आहे. झुरिकपासून जवळ असलेलं अजून एक ठिकाण म्हणजे राईन फॉल्स. राईन नदीवर असणारा हा वॉटरफॉल युरोपमधला मोस्ट पॉवरफुल वॉटरफॉल म्हणून ओळखला जातो.
तुम्ही जर इथे ट्रिप प्लॅन केली आणि सनी वेदर असेल, खूप चांगलं वेदर असेल, तर तुम्ही खरंच लकी आहात. कारण हा देश असा आहे की इथे वातावरण सारखं बदलत राहतं. आम्ही जेव्हा प्लॅन केलं तेव्हा या दिवशी आम्हाला इथं सूर्य असेल किंवा सनी वेदर असेल असं दाखवलं होतं. पण जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिथे पूर्ण ढगाळ वातावरण होतं. आणखी एक मस्ट डू थिंग म्हणजे फॉन्ड्यू चीज ट्राय करणे. एखाद्या वेळेस तुम्ही चॉकलेट ट्राय नका करू, पण हे चीज नक्की ट्राय करा. 2 प्रकारचे चीज एकत्र मेल्ट करून ब्रेडसोबत ते खाल्ले जातात. पण हा एक एक्सपिरियन्स आहे. फॉन्ड्यू चीज जर तुम्ही ट्राय नाही केलं तर स्वित्झर्लंडची ट्रिप व्यर्थ आहे असं म्हटलं जातं. शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे स्तूस हाईक. जर या देशात गेलात तरी एक तरी हाईक तुम्ही केलंच पाहिजे असा हा देश आहे. मधू, कसा आहे व्ह्यू? अमेझिंग आहे. खुश आहे मी आज. थोडं सांग ना याच्याबद्दल. खूप मोठी राईड होती आणि आता जवळजवळ 12 किलोमीटरचं हाईक करून आम्ही इथं पोहोचलो आणि हे लेक बघून सगळं विसरून गेलोय. वातावरण पण छान आहे, फक्त थोडासा सूर्य पाहिजे होता, थोडीशी सनलाईट पाहिजे होती, म्हणजे हे रिफ्लेक्शन आणखी छान दिसलं असतं, हे माउंटेन्स मस्त दिसले असते. बट समथिंग इज बेटर दॅन नथिंग. तुम्ही बघाल सगळ्या रंगाची फुलं आहेत, खूप छान आहे. जे रेग्युलर मेनस्ट्रीम प्लेसेस आहेत तिथे जायचं आम्ही टाळलं आणि हे जरा ऑफबीट ठिकाण निवडलं, कारण आमच्याकडे 1.5 दिवस होता. 1.5 दिवसात आजच्या दिवसात आम्ही हा हाईक कंप्लीट करतोय आणि उद्या आम्ही थोडंसं सिटी फिरू आणि जाऊ. झुरिक जवळ 2 दिवस घालवल्यानंतर झुरिक पासूनच साऊथ साईडला जिनिवा जवळ असणाऱ्या लॉसान या ठिकाणी आम्ही जाणार होतो. स्विस गाई, आल्प्स माउंटेन्स, वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स, चीज आणि वर्ल्ड क्लास पब्लिक ट्रान्सपोर्ट या सगळ्याचा आनंद घेत आम्ही या देशात हिंडत होतो. व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.